ठाणे शहर बदलते आहे, सोयी सुविधा येत आहेत. क्लस्टर योजनेच्या रूपाने 2020 पर्यंतच्या सगळ्यांना घरं मिळणार आहेत. त्यामुळे आजचा हा लोकार्पण सोहळा म्हणजे वचनपूर्ती सोहळा आहे. दिलेला शब्द पूर्ण करतो हे राज्याला माहीत आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात विविध विकास कामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्यात केले. दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहातील नूतनीकृत आसन व्यवस्था लोकार्पण, खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल विस्तार प्रकल्पाचा शुभारंभ, जांभळी नाका येथील आनंद दिघे टॉवरच्या नवीन वास्तूंचे भूमिपूजन, ठाणे स्टेशन परिसर सुशोभीकरण उपक्रमाचे भूमिपूजन, छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण आणि पाणी प्रक्रिया केंद्राचे लोकार्पण उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रत्यक्षरित्या पार पडले. त्यानंतर त्यांनी शेठ लक्ष्मीचंद फतेचंद प्रसूतीगृहाचे लोकार्पण केले. तसेच तिथे असलेल्या नागरिकांशी संवाद साधला. खासदार नरेश म्हस्के आणि माजी नगरसेविका मालती पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे तसेच महापालिका अधिकाऱ्यांमुळे हे उत्तम प्रसूतीगृह तयार झाले आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. महापालिकेने आता त्याची व्यवस्था नीट ठेवावी, असेही त्यांनी यावेळी निर्देश दिले. आतकोली येथे शेपनभूमीवर उद्यान फुलते आहे. ठाण्यात उपमुख्यमंत्री हरित ठाणे योजनेत 2 लाख झाडे लावली जाणार आहेत. तसेच सेंद्रिय शेतीचा प्रयोगही ठाणे महापालिका करीत आहे. अशा प्रयोगामुळे ठाणे शहर बदलू लागले आहे. तत्पूर्वी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व प्रकल्पांचे सविस्तर सादरीकरण केले. एकूण 10 नागरी आयुष्यमान आरोग्य केंद्र आजपासून सुरू होत आहे. फिरता सुसज्ज दवाखाना उपलब्ध होत आहे. नाल्यांची कामे सुरू झाले असल्याचेही यांनी या प्रास्ताविकात सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या विशेष निधीतून साकार झालेल्या या आणि होत असलेल्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण, शुभारंभ आणि भूमिपूजन केले. या कार्यक्रमास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त सौरभ राव, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर अशोक वैती, मीनाक्षी शिंदे, माजी परिवहन सभापती विलास जोशी, माजी नगरसेवक मालती पाटील, रमाकांत पाटील, भरत चव्हाण, पूजा वाघ, सुधीर कोकाटे, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, ठाणे जिल्हा शहर आणि जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत वाड, उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त मिनल पालांडे, उपनगर अभियंता शुभांगी केसवानी, सहाय्यक आयुक्त सोफा भाईक आणि राजेश सोनावणे, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील, डॉक्टर वर्षा ससाने, डॉक्टर राणी शिंदे, वृक्ष अधीक्षक केदार पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. माजी सभापती विलास काका जोशी यांमध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाचं टॉवर याचं आज भूमिपूजन झालेलं आहे. पुनर्बांधणी या टॉवरची होते आहे. यामध्ये 42 फुटाचा मोठा 42 मीटर एवढा उंच असा आनंद दिघे साहेबांचा मोठा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी उभा राहतो. आणि ध्यान मंदिर आहे, मैदानाचा विकास आहे आणि या संपूर्ण परिसराचा इथे खूप कार्यक्रम पण होतात. अतिशय सुसज्ज असं या ठिकाणी मैदान विकसित होईल आणि आनंद दिघे साहेबांचा भव्य दिव्य असा या ठिकाणी पूर्णाकृती पुतळाही होईल. 11 कोटी रुपये याला जवळपास खर्च आहे. कुठे कुठे पैसे दिले ते मला आठवत नाही. आणि तुम्ही बरोबर केलंय. तर खरं म्हणजे विकासासाठी कुठेही ठाण्यामध्ये पैसे कमी पडणार नाहीत हे मी सांगितलं होतं. आणि दिघे साहेबांच्यासाठी तर त्यांच्या आशीर्वादाने मी या राज्याचा मुख्यमंत्री पण झालो आणि त्यामुळे अतिशय भव्य दिव्य असं नरेशजी आणि तुम्ही आयुक्त पण इकडे आहेत. चांगलं एक शिल्प तयार करा आणि आनंद दिघे साहेबांचं जे काही
ठाण्याकरिता योगदान आपण जे पाहिलेलं आहे आणि ठाणं म्हणजे दिघे साहेब, ठाणं म्हणजे शिवसेना, हे समीकरण आनंद दिघे साहेबांनी निर्माण केलं लोकसेवेतून आणि जनसेवेतून. आणि म्हणून त्यांची स्मृती, त्यांचं खरं म्हणजे अशा प्रकारचे अनेक या ठिकाणी स्मारकं दिघे साहेबांची झाली तरी ती कमीच होती, कारण त्यांचं कार्यच एवढं मोठं होतं की प्रत्येक यामधून, या प्रकल्पातून देखील तरुणांना ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल. आणि म्हणून मी पुन्हा एकदा ठाणे महापालिकेचं मनापासून अभिनंदन करतो आणि खासदारांना देखील धन्यवाद देतो की चांगल्या कामासाठी आपण या पैशाचा विनियोग या ठिकाणी करताय. मला वाटतं ठाण्यामध्ये आज अनेक विकासाचे भूमिपूजन आहेत आणि लोकार्पणही आहेत. मला वाटतं आपण जे वचनपूर्ती सोहळा या ठिकाणी आज आपण करतो आहे, आज ठाणं कितीतरी बदललं आहे, ठाण्याचा विकास होतो आहे, ठाण्यामध्ये अनेक सुविधा होत आहेत, ठाणे लोक पसंत करू लागले, पायाभूत सुविधा होत आहेत. आणि म्हणून आता या ठाण्यामधला कोस्टल रोड देखील झाला आणि मेट्रो झाली, या ठाण्यातली वाहतूक कोंडी पूर्णपणे कमी होईल आणि लोकांना देखील मोठा दिलासा मिळेल. आणि म्हणून ठाण्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय, धरण असेल, या ठिकाणी मेट्रो असेल, पायाभूत सुविधा असतील, उद्यानं असतील, सेंट्रल पार्क असेल, अशा अनेक आरोग्याच्या सुविधा असतील. आज ठाण्यामध्ये देखील एक 650 बेडचं एक कॅन्सर आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपण करतो आहे, ही देखील एक मोठी बाब आहे. ठाण्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटल जवळपास किती बेडचं आहे? 900 बेडचं ठाण्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटल आपण करतो आहे. आणि त्यामुळे आरोग्य सुविधा ज्या आहेत, ठाण्यात बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र, त्याचबरोबर आपण ठाण्यामध्ये दिघे साहेबांच्या नावाचं कॅशलेस हॉस्पिटलही केलेलं आहे कळव्यामध्ये. तिथं बायपास सर्जरी होते, सगळं म्हणजे आरोग्याच्या सुविधा देखील आपल्या महापालिका आणि राज्य सरकारच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण करतोय. आणि म्हणून आजच्या या दिघे साहेबांच्या नावाच्या टॉवर इमारतीच्या पुनर्बांधणी भूमिपूजन प्रसंगी मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो, आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आयुक्त महोदय आपल्याला एवढंच सांगतो की जे कोणी काम करेल त्याच्याकडून अतिशय उत्कृष्ट काम करून घ्या, क्वालिटी काम करून घ्या आणि वेळेमध्ये काम करून घ्या. एवढंच कारण अतिशय चांगलं हे स्मारक होईल. आणि मला वाटतं दिघे साहेबांचं एक स्मारक आपण आणखी चौकामध्ये देखील एक मोठा पुतळा तयार होईल. त्याचबरोबर आनंद दिघे साहेबांच्या ठाण्यामध्ये एक स्मारक देखील ते देखील नियोजित आहे. आणि म्हणून दिघे साहेबांचे योगदान या ठाण्यासाठी आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा, पण तुम्ही बनवणार आहात का? चांगलं काम करा. संदीप प्रभू आहे, संदीप प्रभू तर आपले ठाणेकर आहेत, हे आपले कोकणे, अच्छा काम करो. हां ओके, अच्छा, चांगलं काम करा, वेळेमध्ये काम करा आणि कामाचा दर्जा अतिशय चांगला ठेवा, एवढीच आपल्याला विनंती करतो. पुन्हा एकदा मनापासून आपल्याला शुभेच्छा, धन्यवाद.